गेली अनेक वर्ष तळ कोकणामध्ये नारायण राणे यांची एक हाती सत्ता होती। मात्र नारायण राणेंच्या घरातच महायुतीमध्ये असून देखील एक उभी फूट पडल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसतंय। याचं नेमकं कारण काय हेच आपल्याला जाणून घ्यायचंय। अगदी कालच निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये घुसून लाखो रुपये या त्याच्या घरामध्ये असल्याचं दाखवून दिलेलं आहे आणि यावरूनच आता मोठं घमासान सुरू झालेलं आहे, आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मात्र मालवणमध्ये महायुतीमधला संघर्ष इतका टोकाला का पोहोचलाय आणि नेमकं नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांमध्ये इतका वाद टोकाला का गेलाय हेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओद्वारे। मुळातच या वादाची सुरुवात झालेली आहे ती मालवण नगर परिषदेमधल्या महायुतीमधल्या फुटीपासून। कारण मालवणमध्ये ही निवडणूक ही चौरंगी होतीये, कारण भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत। त्यामुळे या चौरंगी लढतीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते। मालवणमध्ये युती होणार असं सांगितलं जात होतं, मात्र ही युती फुटली आणि राणे बंधू म्हणजे निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघं एकमेकांचं नाव न घेता ही युती फुटल्याचं खापर एकमेकांवर फोडतात। इतकंच नाही तर निलेश राणेंनी या संदर्भात सगळा दोष दिलेला आहे तो भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर। आता मुळातच नारायण राणे हे भाजपमध्ये आहेत, त्यांचे एक पुत्र नितेश राणे हे भाजपचे मंत्री आहेत आणि दुसरे पुत्र निलेश राणे हे शिवसेनेचे मालवणचे आमदार आहेत आणि त्यामुळेच मालवणमधल्या या निवडणुकीमध्ये मोठं घमासान किंवा मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात पहिलं जे वादाची ठिणगी पडली ती महायुती फुटण्यापासून। दुसरा वाद सुरू झाला तो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापासून, कारण नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे आणि याचमुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजपनं शिल्पा खोत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। दुसरीकडे शिवसेनेकडनं ममता वराडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र शिल्पा खोत ज्या भाजपच्या उमेदवार आहेत तर त्या ओबीसी प्रमाणपत्र त्यांचं खोटं असल्याचा दावा हा निलेश राणेंनी केलाय आणि त्यावरून पहिला वाद सुरू झाला। त्यानंतर पुढचा वाद रंगलाय तो निलेश राणेंनी काल भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन जी पैशाची बॅग पकडून दिली आहे त्यावरून। आता या बॅगेवरून त्यांनी काही मोठे आरोप केलेले आहेत ते रवींद्र चव्हाणांवर, कारण रवींद्र चव्हाण ही सिंधुदुर्गामध्ये प्रचारासाठी येऊन गेले आणि या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली असा आरोप निलेश राणे करतायत। आणि त्यासोबतच हे केवळ एका घरात चाललेलं नाहीये तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या 7 ते 8 लोकांच्या घरामध्ये, पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये अशा प्रकारेच रोकड सापडेल असा दावाही निलेश राणेंनी केलेला आहे। आता या सगळ्या वादानंतर नितेश राणेंनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हमाम में सारे नंगे हैं, त्यामुळे जर आमची निष्पक्ष चौकशी होणार असेल तर हा नियम सगळ्यांना लागू होईल। निलेश राणे जे मोठे गंभीर स्वरूपाचे आरोप करतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा।